धक्कादायक बातमीने आपण सुरुवात करूयात। पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर कोयता लावून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या महिलेसोबत असलेल्या महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सोनं लुटल्याचंही समजतंय। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाजवळ ही धक्कादायक घटना घडली। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला निघालेले 4 जण पहाटेच्या सुमारास चहा पिण्यासाठी थांबलेले असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला। तर तिच्यासोबत असलेल्या महिलेकडील 2.5 तोळे सोनं चोरण्यात आलंय। त्यानंतर डोळ्यात मिरची पूड टाकत या आरोपींनी पोबारा केला। या घटनेमुळे वारी मार्गावरील महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। या प्रकरणी 2 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ती गाडी स्टार्ट करणार, चावी मारणार, आम्ही निघालो होतो आणि त्यांनी मला लगेच ती मिरची पावडर टाकली आणि हा माझा हात पकडला इथं आणि कोयता टाकेल मला। सगळ्यांच्या डोळ्यात माता सगळ्यानंतर माया टाकल्यानंतर बायांच्या डिच्च्या बी टाकून दिले। मिरची पावडर टाकले नंतर मिरची काय पावडर नंतर मग त्यांच्या गळ्यात काढून द्या म्हणले। गळ्यातले? हा मारेन तुम्हाला। किती सोनं नेलं त्यांनी? काय ते तरी 2-2.5 तोळे नेले असतील ते नेलं सगळ्यांना? हा सगळ्यांनी। नंतर पुढे काय झालं? पुढे मग काय त्यांनी ते हे केलं, आम्हाला त्या मुलीला नेलं, वडून खाली वडून घेतलं तिला। ती बसली ती गाडीत, त्याला जबरदस्तीने खाली बोलवलं। चांगला तुम्ही चल मागे तिकडं, काय बोलायचं नाही। तिकडे नेला, झाडीत घेऊन गेला तिथं। गाडीत तिला घेऊन गेला? हा झाडीत घेऊन गेला। किती वेळाने आला तो? 7-8 मिनिटांनी तो आला तिकून आणि तिला सोडून दिलं आणि ते मोटरसायकल तरी चालू केली, ते निघून गेले दोघं। त्यावेळेस एका वाहनावरून 2 त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेलं आहे। त्यामधील एक 17 वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। सुमित, संताप आणणारी घटना आहे। वारीला निघालेलं कुटुंब होतं आणि एका मुलीवरती हा अत्याचार घडलेला आहे। काय माहिती याबद्दल? नक्कीच विशाल, ही सगळी संतापजनक घटना घडलेली आहे। पुणे सोलापूर महामार्गावरील जे दौंड तालुक्यातील असणारे स्वामी चिंचोली गाव आहे, या गावाच्या दरम्यान हे जे गाडीमध्ये चाललं होतं, हे जे कुटुंबातील नाहीये, तर हे एका गावातील आहे आणि हे एका गावातील दर्शनासाठी चाललं होतं। त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असताना स्वामी चिंचोलीमध्ये पहाटेच्या दरम्यान चहा पिण्यासाठी थांबले होते। त्याच दरम्यान चहा पित असताना अचानक तिथं 2 तरुण दुचाकीवर आले आणि तिथून त्यांनी काही मिरचीची पूड जी आहे ते तिथल्या भाविकांच्या टाकली त्यांच्या डोळ्यामध्ये आणि ती अल्पवयीन मुलगी जी आहे गाडीमधील तिला बाहेर काढलं आणि काही अंतरावरच तिला नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। त्यामुळे या सगळ्या घटनेमुळे संतापजनक ही सगळी घटना आहे। तिथले जे काही महिला होत्या त्या महिलांचं देखील जे सोनं होतं ते सोनं काढण्याचा प्रयत्न केला। सोनं काढले, 1.5 लाख रुपयांचं सोनं देखील हिसकावलेलं आहे। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र अद्याप या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये जो प्रकार आहे तो अद्याप जर पाहिलं तर अशा प्रकारचे पुणे सोलापूर महामार्गावर अशी घटना होत असताना वारकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे, भाविकांची जी काही सुरक्षा आहे ते कुणाच्या भरावशावर आहे असा देखील प्रश्न निर्माण होतोय। कारण अशी संतापजनक घटना जी आहे ती दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या ठिकाणी घडलेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद सुमित या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि आता पोलिसांसमोर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे की हे 2 तरुण नेमके होते कोण। अर्थात CCTVच्या माध्यमातून असेल किंवा जे माहिती देणाऱ्यांचं जाळं असतं या माध्यमातून या तरुणाचा शोध घेतलाच जाईल, पण जे घडलं ते संतापजनक होतं। या मुलीच्या गळ्यावर कोयता लावून तिच्यावरती बलात्कार करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा आपण सुमितशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू, याबद्दलचा अपडेट आपण जाणून घेत राहू। पण डोळ्यात मिरची पूड टाकून हे 2ही आरोपी जे आहेत ते फरार झाले आणि त्याचबरोबर मिरची पूड टाकल्यानंतर या महिलांच्या गळ्यातील दागिने देखील त्यांनी लुटलेले। साधारण 2 ते 2.5 तोळे सोनं त्यांनी लुटल्याचं कळतंय। गावातली काही लोक होती, एका वाहनातनं पंढरपूरच्या दिशेनं चाललेली होती। देवाच्या दर्शनाकरता ही सगळी लोक निघालेली होती। पुन्हा एकदा आपण बोलूयात, पण सुमित, पोलिसांकडून याबद्दल काय माहिती मिळू शकली का? पोलिसांकडून वरच्यावर ही संपूर्ण माहिती मिळवलेली आहे, माहिती देता येते। मात्र यामध्ये
काय प्रकार झाला, कसा झाला, या अद्याप अधिकृत जी काय माहिती आहे किंवा यासाठी ते वारकरीच होते का, पंढरपूरला जात असताना नेमकं काय घटना घडली या संदर्भामध्ये अजून पोलिसांनी कुठेही पुढे येऊन ही सगळी माहिती दिली नाहीये. मुळात ही संतापजनक घटना आहे. या घटनेचं पडसाद जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडणार आहे आणि त्यामुळेच पोलीस या सगळ्यामध्ये पुढे येत नाही का असा देखील प्रश्न निर्माण होतोय. कारण अशी घटना घडली आहे त्याच्यानंतर तत्परतेने या सगळ्या गोष्टी पोलीस जरी तपास करत असतील, तपासाचा त्यांचा भाग असेल, मात्र प्रथमदर्शी या गोष्टींची माहिती देणं गरजेचं पोलिसांना वाटत नाही का असा देखील प्रश्न निर्माण होतोय. ही सगळी जी काही घटना आहे ती पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी घडली आहे. ही पहाटेच्या दरम्यान ही संपूर्ण घटना घडली आहे. त्यामुळे एकंदरीतच पोलीस जे आहेत ते कुठंतरी दबावाखाली या सगळ्या गोष्टींचा तपास करतायत का किंवा महाराष्ट्रात याचे पडसाद मोठ्या प्रमाणात पडू शकतात, त्यामुळे हे सगळं पुढं येऊ देत नाही का असा देखील प्रश्न जो आहे तो समोर येतोय. पण या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर पोलिसांनी अद्याप आरोपीचा शोध सध्या सुरू केलेला आहे. आरोपी त्यांच्या मागावर आहे. आरोपी काही मिळतील असं देखील पोलिसांकडून सांगण्यात येते. पण हे सगळी जी काय माहिती आहे ते अद्याप त्यांनी पुढे येऊन सांगितलेली नाहीये. त्यामुळं जरी असं असलं तरी या सगळ्या गोष्टीचा हा जे काही प्रकार संतापजनक घडलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जी काही वारी आहे आणि इतर त्या ह्याच्यावर परिणाम करण्यासारखीच असं म्हणावं लागेल. धन्यवाद सुमित या सगळ्या तपशिलाबद्दल.